अशी चमचमीत फ्लॉवर बटाट्याची भाजी एकदा टिफिनला नक्की करून पहा. रोज रोज टिफिनला काय द्यावे हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारे पदार्थ बनवायला आपल्याला आवडतात. त्याचबरोबर आपल्याला मुलांना डब्याला पौष्टिक असं द्यायचं असतं. लहानांपासून मोठे सर्वजण आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण साहित्य काय घेतलंय ते पाहूया. तर इथे मोठ्या आकाराचा कांदा मी अगदी असा बारीक चिरून घेतलाय. कांदा शक्यतो असा बारीक चिरून घ्या. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे. सोबत इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलीये. 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट घेतलीये. त्यानंतर इथे मी 2 बटाटे घेतलेले. बटाट्याची साल काढून घेतली. त्यानंतर त्याच्या अशा आकाराच्या फोडी करून घेतल्या. अशा मध्यम आकाराच्या फोडी करा म्हणजे बटाटा पटकन शिजला जातो. त्याचबरोबर इथे मी 1 वाटी फ्लॉवर असा चिरून घेतलाय. अशा मध्यम आकारामध्ये फ्लॉवर चिरून घ्या. खूप जास्त बारीक आकारामध्ये फ्लॉवर चिरू नका. एका भांड्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं होतं आणि त्यामध्ये हा चिरून घेतलेला बटाटा आणि फ्लॉवर मी जवळपास 10 मिनिटांसाठी उकळवून घेतला. अशा पद्धतीने आपण फ्लॉवर आणि बटाटा उकळवून घेतल्यामुळे भाजी अगदी झटपट तयार होते. त्यानंतर आता आपण भाजी बनवूयात. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवलीये. कढई गरम झाली की यामध्ये 1 पळी तेल घालूया. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यानंतर यामध्ये 2 तमालपत्र घालू. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालूया. यामध्ये 1 चमचाभर जिरं घालूया. जिरं गरम तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्या. आता हे सर्व साहित्य आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. 1 मिनिटभर हे तेलावर परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. आता हा बारीक चिरलेला कांदा आपण जवळपास 2 ते 3 मिनिट तेलावर व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. अशा पद्धतीने कांदा थोडासा मऊ वाटू लागला की यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. आता हा टोमॅटो तेलावर परतून घेऊयात. त्यानंतर टोमॅटोचं पाणी होईपर्यंत आपण हे सर्व साहित्य परतून घेऊया. जवळपास 2 ते 3 मिनिट टोमॅटो छान परतून घेतला. छान टोमॅटोला पाणी सुटलंय. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालूया. आता हे मसाले व्यवस्थित तेलावर परतून घेऊयात. अशा पद्धतीने मसाले तेलावर परतून घेतले. त्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा आणि फ्लॉवर घालूयात. बटाटा आणि फ्लॉवर यामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने हे सर्व आपण परतून घेऊयात. बटाटा आणि फ्लॉवर व्यवस्थित आपण मसाल्यांमध्ये परतून घेतला. आता यावर झाकण ठेवूया व एक वाफ काढून घेऊयात. जवळपास 3 मिनिटभर एक वाफ काढून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण उघडूयात. एकदा भाजी व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यावर अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. आता कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने झटपट तयार होणारी फ्लॉवर बटाट्याची चमचमीत भाजी तयार झालीये. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.